पोलीस असल्याची बतावणी करून वयोवृद्ध इसमाचे सोने चोरी करणाऱ्या आरोपीस अटक. 1,04,000 रुपये सोन्याचे दागिने हस्तगत. पोलीस अधीक्षक डॉ. बसवराज तेली यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेस मालमत्तेविरुद्धचे गुन्हे करणाऱ्या इसमांची माहिती काढून त्यांच्यावर कारवाई करून मालमत्तेचे गुन्हे उघडकीस आणण्याचे आदेश दिले होते. सदर सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करून पोलीस असल्याची बतावणी करून तोतियेगिरी करून गुन्हा करणाऱ्या संशयित इसमाची माहिती काढून त्याच्यावर कारवाई करण्याकरिता आदेशित केले होते. नमूद पथकाने मिळालेल्या माहितीप्रमाणे 100 फुटी रोड चिन्मय पार्क परिसरात निगराणी करत असताना एक इसम संशयितरित्या थांबलेला दिसला. त्याचा बातमीप्रमाणे संशय आल्याने सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व पथकाने सदर इसमाला पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारता त्याने त्याचे नाव अबूत अली मुसा इराणी वय 28 वर्ष, राहणार किर्लोस्करवाडी, तालुका पलूस, जिल्हा सांगली असे असल्याचे सांगितले. सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी त्याच्या अंगझडतीचा उद्देश कळवून पंचांसमक्ष त्याची अंगझडती घेतली असता त्यांच्या पॅन्टच्या खिशात रुमालात सोन्याची चैन, अंगठी गुंडाळलेली मिळून आली. सदर मिळालेल्या दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रथम उडवाउडीची उत्तरे दिली. त्याचा सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी विश्वासात घेऊन विचारले असता त्यांनी सांगितले की 1 महिन्यापूर्वी आरग तालुका मिरज येथील रेल्वे स्टेशन रोडवर एका वयोवृद्ध इसमास तो स्वतः पोलीस असल्याची बतावणी करून त्याच्या अंगावरील सोन्याचे दागिने हातचलाकी करून काढून घेतले असल्याची कबुली दिली. सदर मिळालेल्या मुद्देमालाबाबत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचा क्राईम अभिलेख पडताळला असता सदर वर्णनाचा सोन्याच्या दागिन्यांची फसवणूक केल्याबाबत गुन्हा दाखल असल्याची खात्री झाली. लागलीच त्यांच्या कब्जातील मुद्देमाल पुढील तपासक्रमी सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी पंचांसमक्ष जप्त केला. सदर आरोपीस जप्त मुद्देमाल पुढील तपासकामी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला असून पुढील तपास मिरज ग्रामीण पोलीस ठाणे करत आहेत.